विद्यार्थी मित्रांनो, समुद्रकिनारी काही काळ राहिल्यास तुम्हाला समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ आल्याचे दिसते, तर काही वेळेस किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत गेल्याचे दिसते. सागर जलाच्या या हालचालींना आपण भरती ओहोटी असे म्हणतो. भरती आणि ओहोटी ह्या नैसर्गिक घटना असून समुद्रातील पाण्याला फुगोटा निर्माण होऊन पाण्याची पातळी वाढते, त्याला आपण भरती असे म्हणतो. जेव्हा ह्या भरतीचे पाणी ओसरते तेव्हा त्याला ओहोटी असे म्हणतो. पाण्याच्या बाटलीमध्ये अर्धे पाणी घेऊन गोल गोल फिरवले असता पाणी हे वरच्या दिशेला आलेले आपल्याला पाहायला मिळते. की चेनला पाऊच अडकवून गोल गोल फिरवले असता पाऊच हे गोल गोल फिरत बाहेरच्या दिशेने येते. घरातील पंखा फिरत असताना केंद्रोत्सारी प्रेरणा निर्माण होऊन हवा ही बाहेरच्या दिशेला फेकली जाते. बादलीमध्ये पाणी घेऊन हळुवारपणे गोल गोल फिरवले असता पाणी हे वरच्या दिशेला येते. वरील सर्व कृतींमध्ये केंद्रोत्सारी बलाचे परिणाम पाहायला मिळतात. केंद्रोत्सारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते. ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कार्य करते. तिला केंद्रोत्सारी प्रेरणा असे म्हणतात. आपण उडी मारली असता परत जमिनीवर येतो. आकाशामध्ये फेकलेला चेंडू परत जमिनीच्या दिशेने खाली येतो. याचे कारण असे की पृथ्वीवरील सर्व वस्तूवर पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करत असते. त्यामुळे त्या सर्व वस्तूंना ती आपल्याकडे खेचत असते. यालाच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल असे म्हणतात. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेत कार्य करत असते. हे बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या अनेक पटीने जास्त असते. यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्या जागी राहते. भरती ओहोटीस कारणीभूत ठरणारे घटक: चंद्र सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे. परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा हे भरती ओहोटीस कारणीभूत ठरणारे घटक आहेत. पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असते आणि चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतो. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या चंद्र हा सूर्याभोवती फिरत असतो. चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते. पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते. इथे ए ह्या ठिकाणी भरती निर्माण झालेली आहे, तर बी ह्या ठिकाणी निर्माण झालेली भरती पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. तर सी आणि डी ठिकाणी ओहोटी निर्माण झालेली आहे. तर यावरून आपल्याला असे कळते की समुद्र आणि महासागरावर सूर्य आणि चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या प्रभावामुळे भरती आणि ओहोटी ह्या क्रिया घडत असतात. चंद्र सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रेरणेमुळे समुद्राच्या पाण्याला फुगवटा निर्माण होऊन समुद्राच्या पातळीत वाढ होणे याला भरती असे म्हणतात. समुद्राच्या पाण्यामध्ये घट होऊन जेव्हा हे पाणी ओसरते त्याला ओहोटी असे म्हणतात. भरती ओहोटीचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे उधाणाची भरती स्प्रिंग टाईड, दुसरी भांगाची भरती नीप टाईड. उधाणाची भरती स्प्रिंग टाईड. आता आपण पाहूयात उधाणाची भरती ओहोटी म्हणजे स्प्रिंग टाईड कशाला म्हणतात. तर चंद्र आणि सूर्य यांची भरती निर्माण करण्याची जी प्रेरणा असते अमावस्या आणि पौर्णिमेला सरळ रेषेमध्ये कार्य करत असते. याचाच अर्थ असा की चंद्र आणि सूर्य यांचं एकत्रित गुरुत्वाकर्षण बल या दिवशी पृथ्वीवर लादल्या जाते. त्यामुळं या दिवशी जी भरती निर्माण होते त्याला उधाणाची भरती असं म्हणतात. तर या दिवशीच्या भरतीमध्ये पाण्याचा फुगवटा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि त्याच वेळेला ओहोटीच्या ठिकाणचं पाणी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये
ओसरलेलं आपल्याला पाहायला मिळते. याला उधाणाची ओहोटी असं म्हणतात. या दिवशीच्या भरतीमध्ये पाण्याचा जो फुगोटा आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्यामुळं ही जी भरती असते ती सरासरीपेक्षा खूप मोठी असते. भांगाची भरती नीप टाईट. आता आपण पाहूयात भांगाची भरती ओहोटी नीप टाईट कशाला म्हणतात. तर चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असताना महिन्यातून 2 वेळा तो सूर्य आणि पृथ्वी यांच्या संदर्भामध्ये काटकोन स्थितीमध्ये येतो. ही स्थिती प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. यावेळी चंद्राच्या समोर जो काही पृथ्वीचा भाग येतो त्या ठिकाणी जी भरती निर्माण होते त्या ठिकाणी त्या भरतीतील पाण्याचा फुगोटा कमी प्रमाणामध्ये होतो. याचं कारण असं की ओहोटीच्या ठिकाणी या ठिकाणी सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल हे कार्य करत असते. त्यामुळे ओहोटीच्या ठिकाणचं जे पाणी आहे ते कमी प्रमाणामध्ये ओसरते. म्हणून या ठिकाणी निर्माण झालेली जी काही भरती आहे त्यातील पाण्याचा फुगोटा कमी प्रमाणामध्ये होतो. तर यामध्ये भांगाची भरती यामध्ये आपल्याला असं कळून येते की ह्या भरतीमध्ये पाणी हे नेहमीपेक्षा भरतीचं पाणी हे नेहमीपेक्षा कमी चढते, तर ओहोटीचं पाणी हे नेहमीपेक्षा कमी ओसरते. यालाच भांगाची भरती ओहोटी असं म्हणतात, नीप टाईट असे म्हणतात. तर हे कशामुळं घडत असते तर चंद्र आणि सूर्य यांचं गुरुत्वाकर्षण बल परस्परांना पूरक न होता एकमेकांना ते काटकोन स्थितीमध्ये कार्य करत असते. त्यामुळे ही भरती निर्माण होते. चला तर जाणून घेऊयात भरती ओहोटीचे परिणाम. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्र किनारा स्वच्छ राहतो. बंदरे गाळाने भरत नाहीत. भरतीचे पाणी जेव्हा ओसरते त्याबरोबर गाळही वाहून जातो. भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात. भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. भरती ओहोटीच्या पाण्याचा उपयोग करून वीज निर्माण करता येते. भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो. भरती ओहोटीमुळे तीव्राची वने, किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते.